या घडीची खरं तर सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। मुंबईत तृतीयपंथीयावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। त्याहून संतापजनक बाब म्हणजे जात विचारून अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे। तृतीयपंथीयावर अत्याचार करून धारधार शस्त्रानं वारही करण्यात आलेले आहेत। घाटकोपर पश्चिम इथला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। जात विचारून अत्याचार केल्याचा आरोप होतोय। अतिशय चीड आणणारी ही सगळी बातमी म्हणायला हवी। गंभीर जखमी आहे यामध्ये तृतीयपंथीयावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता किन्नर ट्रस्टच्या संचालका अर्थातच सलमा खान आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सलमाजी, अतिशय चीड आणणारा हा सगळा प्रकार आहे। जात विचारून अत्याचार झाल्याचा हा प्रकार, पण मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे त्या रात्री नेमकं काय घडलं होतं। नमस्कार। सर्वात प्रथम तर मी लोकशाही चॅनलचे आभार करते का त्यांनी हा विषय उचलला म्हणून। त्या तृतीय पंथाच्या डोक्यात दुखत होतं, ते मेडिकल मध्ये गेली होती क्रोसिन आयनेसिन गोळी आणण्यासाठी। त्या दोघी जणी होत्या आणि त्या गेल्या होत्या औषध आणायला मेडिकल मध्ये, आणि मग तिथून येता येता त्या दोन माणसांनी त्यांना फॉलो केला आणि पकडला अंधारात आणि त्यांची जात विचारून त्यांच्यावर अत्याचार केला आणि तसंच त्यांच्यावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला त्यांनी केला। आणि आता पोलिसांचा तपास सुरू आहे। अजून मारेकरी पकडले गेलेले नाही आहेत आणि तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छित आहे की ते लवकरात लवकर पकडले गेले पाहिजे। मला मुंबई पोलीसवर पूर्ण विश्वास आहे आणि असा अत्याचार आमच्या समाजाबरोबर होऊ नये। हा आमचा समाज एक दुर्लक्षित समाज आहे। अगदी सलमाताई, खरं तर या सगळ्याविषयी बोलण्याकरता आणि तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर न्याय मिळवून देण्याकरता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तुमचा मी त्यांच्याशी संवाद घडवून आणणार आहे। याविषयी बोलण्याकरता रुपालीताई चाकणकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार। अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार आहे। एकीकडे जात नाही ती जात असते, पण या ठिकाणी जात विचारून अत्याचार केल्याचा प्रकार संतापजनक। सलमाताई तुमच्याशी बोलतायत। रुपालीताई, सलमाताई। हो नमस्कार ताई। नमस्कार सलमाजी, बोला। हो ताई, किन्नरांची जात विचारून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतो आणि हे खूप शोकांतिका आहे, निंदनीय आहे आणि ह्याच्यावर लवकरात लवकर सरकारनं न्याय करून दिला पाहिजे आणि मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे। तुमच्यावर आमचा विश्वास आहे, न्याय भेटायला समाजाला, कारण का आमचा समाज हा दुर्लक्षित समाज आहे। नक्की काल रात्री घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे। अशा पद्धतीने जात विचारून हल्ला करणं हे खरं तर माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आहेत। यामध्ये पार्कसाईड पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा नोंद केलेला आहे। पोलीस तपास करतात। राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना दिल्या जातील। यामध्ये प्रत्यक्षदर्शिनी अप्रत्यक्षदर्शिनी जे काही पुरावे सापडतील त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल। यामध्ये सलमाजी, मी तुम्हाला आणि तुमच्या समाजाला संपूर्णपणे आश्वस्त करते की यामध्ये राज्य महिला आयोग तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देईल। मी वैयक्तिकरित्या यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना कायद्याच्या चौकटीतून शिक्षा होईल यासाठी पाठपुरावा करेल। थँक्यू ताई, थँक्यू। आम्ही आशा करतो तुमच्याकडून आम्हाला न्याय भेटेल म्हणून। आम्ही लोकशाही चॅनलचेही आभार करू इच्छित आहोत, कारण का त्यांनी हा मुद्दा उचलला म्हणून। आणि मुंबई पोलिसांचा हार्डवर्क आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि आपलं संविधान आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देतो। आमचा समाज हा दुर्लक्षित समाज आहे। गेले 3.5 वर्ष आम्ही राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून ट्रान्सजेंडरसाठी काम करत असतो। समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठीचा प्रयत्न आमचा असतो। शेवटी माणूस म्हणून त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये घेऊन सुरक्षित वातावरणात जगता यावं हा आमचा प्रयत्न आहे। त्यासाठी निश्चितच आम्ही पुढाकार घेऊ। अगदी रुपालीताई, तुम्ही अशाच आमच्या सोबत जोडल्या राहा। सलमाजी, मला एक मुद्दा विचारायचा आहे की या ठिकाणी जात विचारत असताना नेमकं काय विचारण्यात आलं आणि त्यावर काय उत्तर देण्यात आलं त्यावेळी? तिला विचारलं का तुझी जात कुठली आहे, तू कोणा जातीची आहे, तर तिने सांगितलं का मी जय भीमची आहे म्हणून। तर तिला त्यावरून पण मारण्यात आलं आणि तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला व तिचं जे होतं ते सगळं घेऊन गेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गेले। आणि जर ही झालेली घटना पोलिसांना सांगितली किंवा कुणाला सांगितली तर पुढच्या वेळेस हे तो टेलर का आधी पिक्चर दिखावून। सलमाजी, त्यांच्यावर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत।
त्यांची प्रकृती हो गंभीर हो असल्याचं हो हो कळतंय. राजावाडीला ICU मध्ये आहे. ती रात्रीपासून मग शुद्धीत आली नाही. तिने पोलिसांना थोडंसं स्टेटमेंट दिलं आणि ती मग शुद्धीत आली नाही. आता कुठेतरी थोडीशी शुद्धीत येते. तिने पाणी सुद्धा पियाली नाही रात्रीपासून. रुपालीताई, अतिशय गंभीर अशी अवस्था आहे. तिच्या हातावर आहे ना 25 टाके आलेले आहेत, पाठीवर, हातावर. रुपालीताई, तेव्हा अतिशय मी स्वतः त्यांची उद्या हॉस्पिटलमध्ये भेट घेईल. संबंधित विभागाला त्यांच्यावरती उपचार करत असताना काळजी घेण्यासाठी ते सूचना करू आणि त्यांच्याकडून जी काही माहिती समोर येईल त्या अनुषंगाने पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येईल. हो ताई, हो ताई. थँक्यू ताई. धन्यवाद. अगदी रुपालीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. सलमाताई आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सलमाताई, आपण पाहतोय की हा सगळा संतापजनक असा हा प्रकार आहे. पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय काळिमा फासणारी ही घटना म्हणायला हवी, कारण या ठिकाणी मात्र जात विचारून अत्याचार होत असतील तर मात्र अतिशय निंदनीय आहे. आता रुपाली चाकणकरांनी स्वतः या सगळ्या संदर्भात स्वतः आपण जातीनं लक्ष घालणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे आणि अर्थातच आपण रुग्णालयात जाऊन भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त केलेलं आहे. पण सध्या डॉक्टरांचं नेमकं त्यांच्या प्रकृतीविषयी काय म्हणणं आहे? डॉक्टरांकडून काय ब्रीफिंग दिलं जात आहे? कधीपर्यंत प्रकृती सुधारणा होतील या सगळ्याविषयी काही माहिती आतापर्यंत तपास आणि नेमका कुठवर पोहोचलेला आहे? आता ते लोक ते प्रोसिजर करत आहे मेडिकलचं त्यांचं आणि थोडी ती शुद्धीत येऊ लागलेली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं संध्याकाळपर्यंत ती शुद्धीत येईल म्हणून. अगदी अगदी शेवटचा सवाल सलमाताई, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास होतोय का? काही या सगळ्या संदर्भात स्केच वगैरे समोर आलेले आहेत का संशयित आरोपींचे? काही तुमच्यापर्यंत या सगळ्या संदर्भातलं अपडेट पोलिसांकडून? अजून तरी काही नाही. अगदी धन्यवाद सलमाताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. तृतीयपंथीयांवर राजावाडी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. जात विचारून अत्याचार केल्याचा हा प्रकार, अतिशय निंदनीय असा हा प्रकार. रुपालीताई चाकणकर यांनी आताच लोकशाही मराठीशी देखील या सगळ्या मुद्द्यावर संवाद साधला आणि या ठिकाणी आपण स्वतः रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेणार असून प्रकृतीची विचारपूस करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर तपासाला वेग प्राप्त करण्याच्या दृष्टीनं, आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या दृष्टीनं देखील आपण सरकार म्हणून प्रयत्नशील राहू अशी देखील ग्वाही लोकशाही मराठीशी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.